कोणत्या आडनावाच निघाले? मग खाली काय राहिले? आता या 2-3 आडनावाचे मोठ लोक दिले इथं एखादं निघालं तर अर्ध गाव येतं. कारण प्रक्रिया तशी एक जरी नोंद निघाली तरी सगळ्या आडनावाचे लोक त्याच्यात येत आहेत. तर अर्ज करावे लागते ते करा. आज मी बीडला होतो, त्या ठिकाणी चर्चा झाली. काही लोकांनी आपले अर्जच केले नाहीत आणखी. ज्याची नोंद निघाली त्या आडनावाच्या सगळ्या लोकांना अर्ज करायला पाहिजेत की मला प्रमाणपत्र द्या म्हणून. आपल्या लोकांनी अर्जच नाही केले आणखी. प्रमाणपत्र निघतील कसे? आणि ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय किंवा कुठं नोकरीला लागायचं त्यावेळेस तुम्ही म्हणताय माझं प्रमाणपत्र निघालं नाही. तुम्ही जर अर्जच केले नाही तर प्रमाणपत्र निघणार कसे? किमान इथून तरी लक्षात असू द्या आता. आणि चॅनलच्या माध्यमातूनही मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, ज्यांच्या नोंदी निघाल्यात त्या आडनावाच्या सगळ्या बांधवांनी अर्ज करा, गाफील राहू नका. कारण एका नोंदीवरती 500 पेक्षा जास्त प्रमाणपत्र निघाले. मग तुमच्या इथं जर एका आडनावाचं निघालं तर त्या आडनावाचा एक माणूस सुद्धा शिल्लक न राहायला पाहिजे. ही एकमेकाची खबरदारी आपण एकमेकांना घेत चला. नसतं असं होतंय. मला असं वाटतंय एखादी नोंद निघाली की ते बाकीच्याला सांगतच नाही. त्याच्या हातात प्रमाणपत्र पडलं की ते अंधाराला येते घरात बसते. ती प्रक्रिया सुद्धा सांगत नाही. हे बघा, पाया पुरतं नका भाऊ. सगळ्यांचं कल्याण होईल असं मार्गदर्शन एकमेकाला करा. इथून पाठीमागे तेच झालं. एक सुधारला ते दुसऱ्याला सांगितलं नाही. एकमेकाला सुख दुःख आलं, एकमेकाच्या मध्ये गेले नाही. आता इथून पुढे हे प्रकार नाही होऊ द्यायचे. एकाची नोंद निघाली सगळ्यांना सांगायचं तू अर्ज कर, माझी नोंद निघाली. त्याला कळत नसत, कारण आपले काही शेतकरी बांधव त्यांना नाही कळत अर्ज कसे करायचे, नोंद कशी सापडायची. हे काम आपण एकमेकाला शिकवा. बाकीचे मागून येऊन पुढे गेलेत, आता एकमेकाला शिकवा. कारण ते आयुष्याचं आहे. ते शेकडो पिढ्या आरक्षण टिकणार आहे तुम्हाला. त्यामुळे एकमेकाला सांगा. आणि ज्यांच्या कोणाच्या नोंदीच निघत नाहीत त्यांनी आपल्या प्रत्येक गावात पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडे काय रेकॉर्ड येते तपासा. त्याच्या पलीकडे निघत नसेल तर राक्षस भवनला जाऊन तपासा. आणि तिसरं काम, आपल्या आजोबा बंधूबाच्या पेट्या आहेत आपल्या घरात, त्या पेट्यात लय मोठं गाव आहे. म्हणजे पैशाचं नाही, सगळे लगेच मोठ्या बाध्या करतात. त्याच्यामध्ये कागद आहेत जुने, ते काही राष्ट्र आहेत, कुणाच्या 5 रुपयाचे आहेत, कुणाच्या 2 रुपयाचे, कुणाची 1 रुपयाची, पूर्वीचे. त्याच्यात सुद्धा नोंदी आहे. म्हणजे आपला खजिना आपल्याच घरात पण आपल्याला माहित, ते पण शोधा. असे बरेचसे प्रकार आहेत, ते सगळे शोधत चला. जुन्या नोंदी, जुना आपला रेकॉर्ड कुठं होता. जास्तीत जास्त राक्षस भवनला खूप सापडले, खूप जणांचे सापडले. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले रेकॉर्ड जास्तीत जास्त राक्षस भवनला सापडले. त्यामुळे त्यामध्ये राहा. आणि कुणाच्या नाहीत निघाली तर सगळेश्वरीचा मुलगा नाहीची, त्यात सगळेच मराठी येणार. त्यासाठी त्यांची हालचाल चालली असं म्हणते. आता काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती. उद्या ऑपरेशन सुरू झाल्यापासून उघडं परत नेमकं काय करतायत, देणार आहेत की नाही. पण जास्तीचं पुन्हा सांगतो की उपोषणला बसायचं जायचं तर लगेचच नसतं. पण आता मागं कोण आहे रेकॉर्ड तपाशी तो काय मागच्या बुळबुळीचं 100% प्रमाणपत्र निघालं असं. त्यानंतर देणं घेणं राहिलं आता पुढच्याच त्याचं भागलं. आपलं उद्यापासूनचं आंदोलन सुरू होते, त्यामुळे जास्तीचं बोलत नाही. पण ही लढाई आरक्षणासाठी एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. हॅलो, गावच्या वतीने विनंती आहे की तुम्ही उद्यापासून उपोषण बसू नका. असाच आपला लढा चालू ठेवा. आणि आम्ही तुमच्यासोबत एक ना एक गावातला मुलगा किंवा एक समाज बांधव आपल्यासोबत आहे, मी तुम्हाला विनंती करतो. आणि एवढं आपला लढा थोड्या दिवसावर काढलाय म्हणजे पूर्णच होतोय तो. त्यामुळे एवढी विनंती आहे, तुम्ही काही शरीराला हानी करून घेऊ नका. आपल्या गावकऱ्यांच्या सगळ्या
भावना आहेत आणि ह्या राज्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या रोज माझ्यापर्यंत ह्या भावना आहेत. मला माझ्या समाजाला प्रामाणिकपणाने एक गोष्ट सांगायची, मी माझ्या स्वार्थासाठी हे करत नाही. भावनिक होऊ नका, शेवटी समाजाच्या भविष्याचा प्रश्न. मला किती वेदना आहेत हे मला माहिती. मला आत्ता सुद्धा चालता येत नाही. चालायचं 2 पायऱ्या, उतरायचं 2 पायऱ्या म्हणलं तरी 2 माणसाचा मला आधार घ्यावा लागतो. आता इतकं शरीराचा माझा पूर्ण कार्यक्रम झाला. परंतु माझ्या समाजाकडून माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी माझा मराठा समाज मला म्हणतो की आता शेवटची आशा तुम्ही येत आमची. आमच्या लेकराचं काय भलं होईल आरक्षणातून ते आता तुमच्यामुळं. अनेक मायमावल्यांच्या पंपाळाचा कुंकू आरक्षणासाठी पुसलेला आहे. ज्याच्या घरात एक एक लेकरू होते, इकुलते, त्यानं सुद्धा आत्महत्या केलेली. शेवटी ते बाप आणि आई ज्या वेळेस मला बोलले त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे, आमचं ते इकुलते एक लेकरू होतं गेलं. आमच्या घर असूनही आम्हाला घर नसल्यासारखं वाटतंय. घराला भिंती असूनही आम्हाला असं वाटतंय की आमच्या घराला भिंती पण नाही येत, इतका काळोख आमच्या घरात पडलाय. माझं लेकरू गेलं एकच होतं, आम्हाला आधार नाही राहिला. पण कागदावर दगड ठेवून मला त्यांनी सांगितलं की गेलं तर जाऊ द्या. पण समाजाचं स्वप्न होतं, त्या माझ्या लेकराचं स्वप्न होतं की या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. रोज 10 ते 15 लेकरं त्या अंतरावळीत येत आहेत. कोणी म्हणतं मी MBBS ला लागलो, कोणी म्हणतं मी PSI झालो, कोणी म्हणतं मी नायब तहसीलदार झालो, कोणी पोलीस भरतीमध्ये पोलीस झाला म्हणून सांगायला अंतरावळीत येत आहेत. आणि काही लेकरं आरक्षण नसल्यामुळं त्यांचे काय हाल आहेत हे सांगायला अंतरावळीत येत आहेत. मला ते सहन नाही होत. मी काय राजकारणी नाही आहे, मी काय बिगडी नाही आहे. मी जर राजकारणी असतो तिथून पाठीमागच हे आंदोलन बंद केलं असतं. आज 1 वर्ष झालं हे आंदोलन जेव्हाची बाजी लावून तिथं उभा आहे. ज्या महिलांना मारं लागले त्याला 1 वर्ष पूर्ण झाले. आजही काही माता मावल्यांना तिथल्या चालता येत नाही. तरीही सगळ्यांनी अशी तग धरलेली की आता काही झालं आपल्या विरोधात किती आंदोलन उभा राहिले, सरकारनं किती संकट आणलं, तरी आपण मात्र पाय रोवून उभा राहायचे. कारण या समाजाच्या अंगावर गुलाल टाकायचं. शेवटी माझ्यावर सुद्धा काहीतरी जबाबदारी. तुमची माया आहे मी ती समजून घेतो की मी समाजाला मायबाप मानले. मला सुद्धा मागं पुढं कुणी नाही अशी परिस्थिती मी निर्माण स्वतः हातानं केली. ना बाप कुठे, ना आई कुठे, ना कोण कुठे याचा विचार मी करत नाही. म्हणून ज्या समाजाला मी मायबाप मानला तो समाज मला मुलगा मानतो. त्याला वाटतंय मी उपोषणाला बसलं नाही पाहिजे. पण माझा याच्यात काय स्वार्थ नाही. मी माझ्या स्वार्थासाठी उपोषणाला नाही बसत. माझ्या समाजाच्या लेकराचं हित आहे, याच्यात माझ्या समाजाचे लेकरं मोठे होणार आहेत. आणि मी एवढा जीवाची बाजी लावून संघर्ष करतोय. फक्त माझ्या समाजाचे लेकरं तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी मारायला भेट नाही. मरण तर कोणत्या दिवशी येईल हे कोणी सांगू शकत नाही माझ्याबद्दलच. कारण डॉक्टरांनी सुद्धा सगळ्या मराठवाड्याला हात टेकलेले आहेत माझ्या शरीरापुढं. कारण माझ्या शरीराला आधार नाही. आधार असल्याच्या नंतर नीट करता येईल, परंतु पूर्ण शरीरच जळालं आहे उपोषणानं. त्यामुळे त्याच्यावर काय उपचार करावं डॉक्टरला सुद्धा समजत नाही. शेवटी मला मारण्याचा विचार करून नाही चालणार. शेवटी माझ्या समाजाची इच्छा काय, माझ्या समाजाच्या पोरांना काय व्हायचंय, आणि ते समाजाचे लेकरं माझ्याकडे डोळे लावून बसलेत. म्हणून मी उपोषण करतोय. ज्यावेळेस समाज म्हणतो करू नका त्यावेळेस मी करतो. त्याचा अर्थ त्याच्या पाठीमागं काहीतरी मोठं हित आहे. मी माझ्या स्वार्थासाठी करत नाही. मी ज्यावेळेस स्वतः पाठीमागच्या आठवड्यात पुण्याला गेलो होतो त्यावेळेस तिथे एक बांधव आला होता आणि त्याने सांगितलं की माझ्या लेकराला माझ्याकडून आशा नाही, इतकी तुमच्याकडून आशा आहे. पोरग तुम्ही उद्या येणार आहेत म्हणून कळालं तर रात्रभर सांगत होते की मला उद्या त्याला पुण्याला भेटायला जायचं. ही समाजाची आशा आहे. माझ्या समाजाचे मायबापा रात्रंदिवस काम करत आहे. प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे आपलं लेकरू अधिकारी होईल म्हणून. शेवटी आरक्षणामुळे जर 1% हुकलं ना तर लेकरं घरी रडतही देत. ज्यांना कोणाला आरक्षणाची किंमत नाही किंवा आरक्षणच कळत नाही त्यांनी फक्त एकदा आपल्या लेकरापाशी किंवा लेकीपाशी बसा आणि त्यांना फक्त एकदा विचारा आरक्षणाची काय किंमत आहे. मग तुम्हाला आरक्षणाची किंमत कळत आरक्षण कशाला लागते. कारण आपले लेकरं 1% हुकायला लागलेत आणि होणारे अधिकारी होत नाहीयेत. आणि आरक्षण मिळाल्यापासून आपल्या पोरांच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद आहे.
शेवटी मला समजून घ्या, तुम्ही भावनिक होऊ नका. मला नाविलाज आहे. मला या राज्यातल्या मायबाप गरीब मराठ्यांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्याने रात्रंदिवस शेतात कष्ट करून पोरं शिकवलेत. काही काहींच्या जमिनी गेल्यात, काही काहींचे पूर्ण पगार गेलेत, काही काहींनी व्याजानं काढलेत, काही काहींनी उसत ओढलेत. पण लेकरं शिकवायचं एकाही मराठ्याने थांबवलेलं नाही. आणि आरक्षणामुळे त्या लेकरं जर सुशिक्षित बेकार होऊन दारू पिऊन हिंडणार असले तर माझी काही जबाबदारी की त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळून द्या. मी काय जाणून बुजून करत नाहीये. तुम्ही या गोदापट्ट्यातले आहेत आणि मी पण या गोदापट्ट्यातला आहे. शेवटी आपला संघर्ष 1 वर्षापासूनच आहे. हे काय कुणाला मुद्दाम हिणवण्यासाठी आंदोलन नाही. आपल्या विरोधात प्रचंड डाव सरकारनं रचले. रोज एक टोळी माझ्या विरोधात उभा आहे. रोज सरकारचे एक आमदार बोलतो, कोणी मंत्री बोलतो, तर कोणी संघटना फुटते, तर कोणाचा समन्वय फुटतोय. रोज माझ्या पाठीमागं दुश्मनी आणि शत्रुत्व सुरू आहे. एवढं असूनही मी का हटत नाही, तर मला समोर दिसतंय की माझा समाज मोठा होणार आहे. शेवटी माझा एक जीव गेला तरी माझ्या करोडो मराठ्यांचे लेकरं सुखी होणार आहेत. म्हणून ही संघर्ष सुरू आहे. इथं काय माझा काही स्वार्थ नाहीये. रोजची रोज एक त्रास सरकारचा सुरू आहे. त्याचं कारण फक्त मी त्यांना मॅनेज होत नाही. त्यांचं म्हणणं आहे तू मॅनेज हो, तुला काय पाहिजे ते सांग, मिळेल लागेल ते द्यायला मी तयार आहे, फक्त यापासून मागे सर. मी ज्या समाजाला मायबापच मानलं, मी तुमचं रक्त ऐकून मी मोठा होऊ कसा? मी तुमच्या रक्ताशी गद्दारी करून माझा संसार मोठा करेल, पण करोडो मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करण्याचा मला अधिकार कोणी दिला? कारण मी तुमचा स्वाभिमान ऐकून मी नाही मोठा होऊ शकत. मी माझ्या जातीचा स्वाभिमान नाही ऐकू शकत. माझी जबाबदारी मी पार पाडतोय एक मुलगा म्हणून, की शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या समाजाची मान खाली होईल असं एक पाऊल आपण टाकायचा. वेळ प्रसंगी जर सरकारनं गोळ्या घातल्या तर खायचं, आपण बलिदान आपलं द्यायचं, पण मात्र समाजाशी गद्दारी नाही करायची. नसता हे सरकार माझ्या पाठीमागं लागलंच नसतं. आज दोनही बाजूनं माझ्यावरच हल्ले आहेत. विरोधी पक्ष असला तरी माझ्यावरच हल्ले आहेत आणि सत्ताधारी असले तरी हल्ला माझ्यावरच. कारण त्यांना आणि आपल्यात खूप फरक आहे. त्यांना त्यांची संपत्ती वाचवायची, त्यांना त्यांचं आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद वाचवायचं. मला माझ्या समाजाचे पोरं वाचवायचे. माझ्या समाजाच्या पोरांना किती अडचणीत हे माझ्या पुढं सगळ्यात मोठं काम आहे. कारण यांना काय गरज नाही. यांचे पोरं सगळ्यांचे परदेशात आहेत शिकायला. माझ्या गरिबाच्या पोरांनी का परदेशात शिकायला जाऊ नये? हे आरक्षण नुसतं राज्यापुरतं केंद्रापुरतं नाही मराठ्यांना. हे आरक्षण तुम्हाला मिळालेलं आरक्षण जर त्याची सवलत तुम्हाला लागू झाली तर तुमचे पोरं परदेशात सुद्धा त्या सवलतीवर शिकायला जाणार आहेत. परदेशापर्यंत गरिबांचे लेकरं जाऊ शकतात. आज एक मुलगी माझ्याकडे आली होती, याने विषय काढला म्हणून मला लांबवायची वेळ आली. एक मुलगी माझ्याकडे आली होती, लातूरची उदगीरची होती. तिचे वडील कोमात गेलेले गेल्या वर्षी, आज सकाळी आली होती. आणि मी आज बीडमध्ये ते बऱ्याचशा आपल्या लोकांना विषय सांगितला. त्या मुलगीला तो ऐकून मला वाटतं 500 किंवा काहीतरी मार्क आहेत, अंदाजे मला नाही सांगता येते बरोबर का सर, पण सांगितलं असे 500 किंवा काहीतरी मार्क आहेत, कमी जास्त होऊ शकते. ती मुलगी MBBSला लागली असते, तर तिच्या लक्षात आलं नाही, बाप कोमात होता त्यावेळेस, की आपण EWS मधून फॉर्म भरावं का ECBC मधून भरावं का कुणबी मधून भरावं. ती पूर्ण व्हायबल झालेली होती, ॲडमिशन झालेलं होतं. आज बाप कोमात, त्यामुळे ती फॉर्म बी नाही भरू शकत. 1 वर्ष झालं तिचं अशी परिस्थिती आज सांगितली तिने की माझा बाप घरात पडू नये. मुलगी तर आम्हाला इतकी हुशार दिसते, तिचे मार्कच होते, फक्त आणि फक्त रडत होती. सारखा विषय तेव्हा तिच्या डोक्यात होता, कारण ती अधिकारी होऊ शकते. बापाच्या दुखण्यानं डोक्यावर झालेलं कर्ज फेडू ती शकते, कारण ती एकटीच ना, बाकी कुणी नाहीये. आणि 2 महिला आणि ती एकटीच इथपर्यंत काहीतरी आशेनं आली होती. आम्ही आज दिवसभर प्रयत्न केलेत, बघूयात आणखी उद्या दिवसभरात तिच्यासाठी काय प्रयत्न होतील. धाराशिवचे बरेचसे लोक तिच्या मदतीला उठलेत एक बातमी कळाल्याच्या नंतर, कारण ती पोरगी 100% डॉक्टर होऊ शकते आणि त्यांच्या घरावर आलेलं संकट, त्यांच्यावर दारिद्र्य पसरलेलं पूर्ण होऊ शकतं. तर त्या लेकराला पाहिजे मदतीचा हात, त्यामुळे आम्ही सकाळपासून प्रयत्न करतो. हे बघा इतक्या लांबून आलंय, बाप घरी पाडलेला असताना काहीतरी आशा आहे म्हणून इतक्या लांबून आलेले आहे. आशे लाखांना पोर आहेत आपल्या मराठीचे. यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मला झिजावं लागणार, मला रक्त जाळावं लागणार. मला काय वेदना आहेत हे मला चेहऱ्यावर आणून माझ्या समाजासाठी चालणार नाही. कारण मी माझ्या वेदना जर दाखवत बसलो तर माझ्या समाजाचं कधी कल्याण होणार? मला माझ्या जीवाची पर्वा करून चालणार नाही. कारण उद्या तुमचेच लेकरं तुम्हाला अधिकारी झालेले दिसतील आणि ते बघण्यासाठी हे संघर्ष सुरू आहे. मी जाणून बुजून अमरोपोषण करत नाही. सगळ्यांचा विरोध आहे डॉक्टरांचं, कारण त्यांना माहिती आहे एकदा जर झटका वाटला तर तुम्ही पुन्हा ठेप्यावर येणार नाहीये, कारण शरीरात कसलीच शक्ती नाही.
कारण त्याचा प्रतिकार करायला किंवा उपोषण करताना उपाशी दिवस काढायला हे डॉक्टर सांगतात. परंतु पुढं मरण असं की अशी संधी कोणा समाजाला येणार नाही. आणि ही जर आपण हातातून घातली तर आपला उभा समाजाचं वाटलं होऊ शकतं. तुमच्या प्रॉपर्टीला किंमत नाही तितक्या तुमच्या लेकराला किंमत आहे. आपले सोन्यासारखे लेकरं जर वायाला जायला लागले तर आपण त्याच्यासाठी कष्ट करून काहीच उपयोग नाही. कारण मुलगा फक्त शिकला एवढंच आपण सांगू शकतो, मुलगी शिकली एवढंच सांगू शकतो. ते कुठं अधिकारी झालंय की नाही झालं, त्याने उच्च शिक्षण घेतलंय की नाही घेतलं हे सांगण्याचं धडस आपल्यात नसणार आहे. कारण आरक्षण जर नाही मिळालं आपल्याला आपले लेकरं आनंदानं वाट बघायची असली अधिकारी बनून आलाय म्हणून, तर तो आनंद बघण्यासाठी आरक्षण मात्र मायबाप त्याला देणं गरजेचं आहे. म्हणून ही लढाई राजकारणाकडे नेऊ नका. हिच्यात आपले लेकरं तोडा, आपले स्वतःचे मुलं शोधा, या चळवळीत आपल्या लेकरांचं हित शोधा. कारण हे आंदोलन फक्त आपले मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकर मोठं करण्यासाठी हे आंदोलन आहे. कोणता राजकीय नेता किंवा पक्ष मोठा करून आता आपले लेकर मोठे होणार नाहीत हे मात्र सगळेजण लक्षात असू द्या. मला नाविलाजानं तुमच्या या शब्दाला मागं टाकावं लागतंय आणि मला बसल्याशिवाय पर्याय नाही. कारण एवढी संधी आरक्षण मिळवून देण्याची एकदा जर निवडणुका लागल्या तर हे लोक कोणाचेच नाहीत. फिरून विचारच सुद्धा नाहीत एकदा निवडून गेले की तुमच्या सुखात कोण आणि दुःखात कोण. आणि तुम्हालाही सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगतो, शेवटी आपले म्हातारपणाची काठी म्हणजे आपले लेकर आहेत. आपल्याला ते आधार देणार आहेत, तेच आपल्या हाताला धरून चालणार आहेत. सुख दुःख विचारायला लेकराशिवाय कोणी नाही विचारू शकत हे लक्षात असू द्या. कोणचा नेता आणि पिता त्याला किती मोठं केलं, कोणता पक्ष मोठा केला, तुम्ही दुःखात आल्याच्या नंतर कोणी हाताला धरायला किंवा पाठीमाग फिरायला कोणता नेता नाही. तुमचा लेख किंवा तुमचे लेख येणारे, तुमचं पोरग किंवा तुमची पोरगी तुमच्या मदतीला धावून येणारे. त्यासाठी स्वतःचे लेकरच मोठं करायचं अगोदर बघा. कोणता नेता पिता मोठं करायच्या नादात आपले लेकर आणि आपल्या लेकराच्या कुटुंबाचं, त्याच्या पुढच्या संसाराचं, त्याच्या पुढच्या भविष्याचं वाटोळं मात्र तुमच्या हातानं होऊ देऊ नका एवढीच विनंती करतो आणि धन्यवाद. आलेल्या मनोज पाटील जरांगे यांच्यासोबत